नमस्कार मंडळी, मी सौ पूर्णा परांजपे. विचारे मना तूच शोधून पाहे या सदरामध्ये आपण पाहतोय सुखाचा शोध. जे त्रिकाला बाधित असतं तेच सत्य असतं, अशी सत्याची व्याख्या अध्यात्मात सांगितली जाते. जिथे द्वैताचा निराश होतो ती काळाची सीमा असते. त्या पलीकडे कालातीत अशा त्या सत्याचं स्वरूप आपल्या कर्मचक्षूंसमोर चर्मचक्षूंसमोर यावं आणि ज्यासाठी काही प्रतिकोपासना किंवा साधना सांगितल्या आहेत त्या म्हणजे सर्व सत्याची उपासना. मग त्याला कोणी ईश्वर म्हणो, कोणी सत्यदत्त म्हणो, कोणी सत्यविनायक म्हणो किंवा सत्यनारायण म्हणो किंवा आणखीनही काही म्हणो. मंडळी, जोपर्यंत जीवनात अलिप्तता साधली जात नाही तोपर्यंत हे सत्य काही हाती गवसत नाही. कारण मनुष्य मायेमध्ये सतत गुरफटत राहिलेला असतो. मायेच्या सामर्थ्याने त्याच्या जीवनात सतत पाप आणि पुण्य यांचा संचय होत असतो. हा संचय भोगताना जन्म देतो आणि हे भोग म्हणजेच क्लेश. या जन्मामध्ये आपल्याला हे क्लेश किंवा भोग भोगावे लागतात. दुःख अतिशय क्लेशकारक असतं, हा तर सर्वांचाच अनुभव आहे, नाही का? पण सुखाला सुद्धा अध्यात्म क्लेशच म्हणतं. ह्याचं उत्तर विज्ञानामध्ये आहे. सुख किंवा दुःख भोगताना देहावर होणारे परिणाम एकच असतात आणि हा विज्ञानाचा निष्कर्ष आहे. अध्यात्म सांगतं की सुख आणि दुःख या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. म्हणजे सुख काय, दुःख काय या दोन्ही माणसाच्या मनाचे खेळ आहेत. मंडळी, जे दुःख भोगताना परिणाम होतात ते सुख भोगतानाही होतात का? मनुष्य जीवनात अविरत सुख वाट्याला येत असेल तरीही जीवनाचा बराचसा भाग आपल्या सुखाच्या कल्पनेत व्यतीत करतो. अमुक झालं तर किती छान होईल, तमुक झालं तर किती छान होईल, अशा अनेक दिवा स्वप्नांमध्ये तो रमलेला असतो. त्याचाही परिणाम शरीरावर घडवत असतो, जे दुःख भोगताना होतं. मंडळी, म्हणजे थोडक्यात शाश्वत सुख असं काही नाहीच. ज्या सुखाला आपण पूर्वी शाश्वत समजत होतो की हे अमुक अमुक मिळाल्यावर मी चिरंतन सुखी होईल, ते सुखसुद्धा शाश्वत राहत नाही. काही वर्षातच त्यातील सुखाचं सामर्थ्य निघून गेलेलं असतं आणि ज्याला सुख समजत होतो तेच आता दुःख म्हणून वाट्याला यायला लागतं. म्हणजेच सुखामागे दुःख, दुःखामागे सुख हे चालूच असतं. पण दुःख आणि सुख हे हातात हात घालून येतात. भगवान पतंजलींनी यालाच परिणाम दुःख असं म्हटलं आहे. विषयोपभोगाचा परिणाम, त्यामुळे होणारा ताप, विषयांचा संस्कार या तिन्हीमुळे होणारं दुःख आणि सत्वरजतम या गुणांमुळे उत्पन्न होणारा विरोध, यामुळे विवेकी मनुष्य जाणून असतो की प्रत्येक गोष्ट ही दुःखाकडे घेऊन जाते आणि कधीकधी सुखाकडे घेऊन जाते. म्हणजेच आपण प्रत्येक ठिकाणी सुख आणि दुःख यातल्या फरकाला आपल्या शरीरावर होणाऱ्या फरकांमध्ये शरीरावर होणाऱ्या परिणामांचा विचार करत असतो आणि फक्त सुख कसं मिळेल याकडेच आपलं लक्ष असतं. मंडळी, खरं तर हा विषय खूप मोठा आहे. आज या भागामध्ये सुखाचा शोध आपण सतत करत असतो आणि या सुखाच्या शोधासाठी आपल्याला काय बरं करायला पाहिजे हे आपण उद्याच्या भागामध्ये पाहू. धन्यवाद.